नमस्कार मंडळी, ऋषभान शुभमंत्र ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी कॉली कोपरकर, राजेश म्हात्रे. आज आहे आपल्या शेताची कापणी. काहीतरी 24 जूनमध्ये पेरणी केली होती. नंतर मग ऑगस्टमध्ये पहिल्याच हप्त्यात लावणी केली होती आणि आता बरोबर 3-3.5 महिन्यात कापायला सुरुवात केलेली आहे. हे बघा माणसं आहे शेतावर, बघू शकता. त्या बाजून सुरुवात केली, इकडे थोडं पडलं आहे. जास्त पीक यावर्षी आलेलं आहे. हे थोडं पडलंय खाली. अगोदर आलो आणि मग थोडीशी म्हणजे आपली झाडं वगैरे झाली होती, साफसफाई राहिली होती, साफसफाई करून घेतली. थोडी इथे घाण काढली. चला आपण इकडे जाऊन बघूया. माणसं येत ना, लवकर होईल कापून. एवढं काही जास्त कापायचं नाही. दाणेच काढून टाकले. कोंबड्या घाबरतात. भरपूर घाण आहे, काढायची अशी झाडं आहेत. बघा पेरू लागलेत. हे बघा पेरू वट वागले, पेरू पण खाला थोडा. हे बघा यावर्षी पेरू कमी आहेत नेहमीपेक्षा. भरपूर पेरू लागतात. याच फांदीला लागले पेरू. हे बघा इकडे इथे लागलेत पण कमी लागलेत. तर चला जाऊन बघूया आता किती कापलेत. फक्त 15 मिनिटच झालेत. शेतात देऊन पाच कापायला. आणि बघा एवढा कापून घेतला ते. यावर्षी सांगितलं आहे असं खोडातून कापा. गेल्या वर्षी जे वाल टाकले होते ते असं झाले नाही. खोडून टाकल्यामुळे त्याला पुन्हा पिसा आली आणि मग त्यांनी पाणी सर्व शोषून घेतलं. यावर्षी त्यांनी सांगितलं अगोदरच बुडात तुम्ही खालूनच कापा. माणसं येत नाव टाईम लागणार नाही. एकच पात घेतली तर अगोदर. इथं थोडासा वेळ लागेल पाडल्यामुळं. थोडे 2 पेरं ते दाखवतोय. गावठी पेरं खूप गोड लागतात खायला. ते पावसाळ्यात म्हणजे आता कमी गोड, पण उन्हाळ्यात जर खाल्लेत ना एकदम गोड भेटतो. असं गोड तर दाखवतो मला. मस्त एकसारखं झालं बघा. अजिबात भेल वगैरे नाही शेतात. चांगलं भेटले आपल्याला ते बी यावर्षी. नारली आणि नारलीच्या पाठीमागे इथे मोठा साप होता. त्या दिवशी आलं तर नंतर मी फॉरेट टाकला तर तो निघून गेला असेल. बघा पर्याला जाळी टाकली. इथून 2 कोंबड्या गेल्या आपल्या. पाण्यासाठी गुल्ल ठेवलं होतं, पण पाणी गेल्यानंतर बंद करायला पाहिजे होता वेळेवर. जरा उशीर झाल्यामुळं कोंबड्या चरत आल्या आणि इथूनच निघून गेलाय बाहेर. कोणी आलंच नाही. अकरावरले आता भरपूर आहे. लागते निघालंय चालत तर कापण्याचं काय होत असेल हाल. चिकू बारीक आहेत अजून. यांना व्हायला अजून 5-6 महिने लागतील. छोट्या आहेत अजून. पिकल्यावर खूप गोड लागतात.
पेरू भेटेल खायला नाही, झालेच नाही, छोटेच आहेत पेरू. पण त्या पेरू भेटतात का बघू चला समोरच्या. खाण्यात की नाही अजून पेरू झाले, छोटेच आहेत. हा पेरू खूप मोठा होतोय, हा वेगळीच जात आहे. हा खूप मोठा होते पेरू, म्हणून खाण्यात रेडी नाहीत. हे बघा छोटे तर आहेत, तर दोन झालेले आहेत तसे. हे दोन पेरू झालेले आहेत, खूप उंच आहेत. बघतोय काढायला भेटतात का. हा आहे पण खायला नाही झाला अजून, नाही कच्चाच आहे. हे बघा हे 4-5 एकाच जवळ एक पेरू मिळाला आहे, खूप गोड आहे. आत्ता वाजले 11:54, 12 वाजलेत. एक 5 झाले आणि दुसरी 5ला सुरुवात केली त्यांनी. हे कापायला वेळ लागेल, पडलं आहे ना, ते पडल्यामुळं व्यवस्थित कापायला जमत नाही. हे बघा असं उलटं सुलटं पडल्यामुळे जास्तच वेळ लागतो कापायला. कणसाला खूप चांगला आहे, एक खंडी भातरी होईलच, त्याच्यामुळे ते लोटलं आहे वजनामुळं. थोड्या वेळात अर्ध्या तासानंतर एवढंच कापून झालंय. शेतकरी आले, मात्री माती दुस बाबा. ओला आहे खूप. पेरू काढलेत खायला. जेवून या. किती वाजले आता, 6:15 झाला. या जेवून या, टाईम होईल परत. पहिले जा निघा, या पटकन जेवून. या जेवून या, मग वेळ होईल ना, 6:15 वाजले. जा मावशी वाटते, जा जेवून या. जा माणसं आलेले आहेत. वाजलेत 2:45, अर्धा पाऊण तास होईल. आता 4 वाजेपर्यंत व्हायलाच पाहिजे. एकच पात आहे छोटी, हे सर्व कापून झालेलं एवढं. राहू दे, तो पण खराब झाला पिंजरा.
रेस्ट घेतलं होतं, जरा आराम केला. आता उठले एवढंच झालं आहे. पाचून पूर्ण होईल आता. खिडकीत पिंजरा आहे. झाला फायनली एवढंच राहिलंय. ते पण कापून टाका. हा ते पण ठेवू नका, ते मग ते तसंच राहील ना. कापून टाका ते पण. हा चार कापून झालेलं आहे आपलं. एवढंच राहिलंय. झालं ना. राहू दे ऊस.